माईक हे करायचं त्यांच्याकडे त्याचं कोण असेल माईक जो माईकची गरज नाही, तुम्ही पॉइंट करायचं एकामेकांकडे म्हणजे एक मताने करायचं. म्हणजे क्वेश्चन असणार क्वेश्चन असा असेल पटलं तरच नाही तर आम्ही वरती बघणार. सगळ्यांबरोबर काढणार, सगळ्यांबरोबर काढणार. पहिला एक ट्रायल रन घेते आधी. एक ट्रायल रन घे. प्रश्न असे पाहिजेत की आम्ही उत्तर देऊ शकू. भांडणं पण नाही झाली पाहिजे. रात्र प्रॉब्लेम होतो. नाही प्रश्न पण असा पाहिजे उत्तर एकच पाहिजे. सर्वात मोठी शू साईज कोणाची आहे? गोविंद. असं झाला जिंकलो आम्ही. चला टाळ्या झाला. हा ट्रायल म्हणजे फायनल होता पिक्चर. असेल हा बोला माझा मोठा आहे. तुम्ही सगळे चुकले. शाळकेचे पाय नंतर वाढले असते आम्हाला माहिती नाही. म्हणून ऑपरेशन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सर्वात जास्त झोपलाय जेव्हा बाकीचा अभ्यास करताय? राहुल टांगे. सर्वात जास्त झोपलाय जेव्हा बाकीचा अभ्यास करताय? आणि तुम्हाला दुसरी उत्तर वाटत असेल तर किस्सा सांगू. नाही, याच्यामध्ये एक अजून एक आहे. म्हणजे राहुल ठाणगेचं नाव मी सर्वानुमते किंवा जास्त मेजॉरिटीने घेतलं. पण याच्यामध्ये सेकंड रँक किंवा इक्वल रँक प्रवीणचा पण लागू शकतो. प्रवीणचं कसं आहे, प्रवीणचं मेमरी एकदम शार्प आहे. आता वहिनींना जास्त माझ्यापेक्षा जास्त अनुभव असेल बरोबर. आदित्यला पण वय झालं रे. नाही प्रवीणचं कसं होतं अभ्यास ना प्रवीण जास्त वेळ नाही करायचा. पण तो म्हणजे आपण पेपर असतो ना तसा तो नोटबुक चाळायचा तो. प्रवीणचं त्या बाबतीत पुस्तक आहे ना डॉक्टरकडे घेऊन जातो. हे मला आज समजलं. नाही मॉर्निंग पर्सन कोण होतं? सगळे उठून पण सकाळी उठणारा मॉर्निंग पर्सन. गोविंद. आम्ही झोपायचो. त्याने मगाशी सांगितलंय. मोस्ट क्रेझिएस्ट पर्सन कोण होतं? मनीषा कोरेलाचा फर्स्ट मूवी कधीच सुनील सोडला नाही. फर्स्ट शो कधीच सोडला नाही. कधीच. बऱ्याच वेळेस किती ऑल 4 years with first day first show. आता चेंज झाली म्हणतात इथे. आता ओनली चेंज व्हावं लागतं. गरज आहे काळाची. मोस्ट इमोशनल पर्सन? तसं बघा दत्ता पण नंतर नंतर टफ झालं मी. कारण काय आलं आजूबाजूला जी माणसं असतात तीच आपल्याला शिकवतात की आपण कसं टफ व्हायला पाहिजे. आणि नंतर तोच सगळ्यांना शिकवत होता. हा त्याचा प्रत्यय तुम्ही सर्वांनी घेतला असेल. टेरिबल कुकिंग, भयंकर कुकिंग कोण करायचं? सर्वात म्हणजे आज तो माणूस इथं उपस्थित नाहीये पण प्रवीण शेर तो जम्मू काश्मीरचा चहा चांगला करायचा. आम्ही सर्वजण चहा प्यायला जायचो. अर्धा त्याला द्यावा लागत होता. त्याने एक अक्रोड आणले होते आणि रूम मध्ये ठेवले होते. आता आम्हाला फार क्रेझी म्हणजे अक्रोड कसे लागतात त्यावेळी. तर आम्ही काय करायचो आमचे अख्खे होते त्याची पिशवी फोडली होती आणि आम्ही हळूहळू एक 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 काढून खायचो. एकदा तो आला बघितलं ये क्या कर दिया तुम लोगों ने. सर्वात आधी भांडण कोण करायचं? स्टार्ट. भांडण आहे अशी. दुसरे आमच्यावर आले भांडणं म्हणजे दुसऱ्याबरोबर भांडणं व्हायची. भांडणं करणारे सर्वात जास्त सर्वात जास्त भांडण मी करायचो. ते पण लोकांबरोबर. सर्वात पहिले प्लॅन कोण कॅन्सल करायचं? प्लॅन कोण कॅन्सल करायचं सर्वात पहिला? आता म्हणजे कॅन्सल व्हायचंय प्लॅन त्या एका माणसामुळे. त्यांना सोडून देत होतो. शाळेचे बरोबर राईट आहे. आजच्या पण ज्या प्लॅन मध्ये आजच्या पण ग्रुप मध्ये अजून 2-3 मित्र होते आमचे पण ते आम्ही का नाही घेतले
कारण कसं माहितीये का की बॉन्डिंग मनापासून लागतं. म्हणजे आपल्याला ग्रुपमध्ये माणसं नको आहेत, आपल्याला जी माणसं पाहिजे ना एकमेकांसाठी जीव काढणारी माणसं पाहिजे. आणि मग जीव काढणारी माणसं ही आम्ही 10-12 जण म्हणजे आम्ही एवढे, आणि अजून एक संजय मुखेकर असेल, राहुल शिंदे असेल ते. कारण काय माणसं आपण 100 जमा करू शकतो, पण त्याला महत्व नाहीये जीव. सर्वात मोठा प्रँकस्टर कोण होता? दरवाजा वाजवून पळाले वगैरे प्रँक करणार. गोविंदचा एक सांगतो तुम्हाला. गोविंद म्हणजे भयंकर फ्रँक होता. फर्स्ट इयरला आम्हाला रूम भेटली. आम्ही आमच्या रूममध्ये गोविंद होतो, दत्ता मस्करे होता, संजय मुकेकर होता, बाळकृष्ण देशमुख होता. फ्रँक करण्यामध्ये गोविंद म्हणजे दत्ता कॉलेजला असल्यापासून थोडीशी घोरायची सवय होती. तर गोविंदच्या शेजारीच दत्ता झोपायचा. गोविंदला इतका त्रास व्हायचा. तो गोविंद काय करायचं, दत्ता झोपलेला असताना गोविंद उठायचा, त्याला असं हलवायचा, परत घेऊन झोपायचा. मला आज समजतं. मी एकदम शांत चित्ताने झोपायचो. गोविंद म्हणायचा, अरे मला आवाज येत होता बोरण्याचा, पण नंतर बंद व्हायचं. मी उठवतो त्याला, मध्ये मध्ये उठवतो मी त्याला. अनोइंग पर्सन कोण? आमचा एकच डेप्या. का बरं तुला असं काय वाटतं? कारण काय मुश्किलपणामध्ये डेप्याचा हात कोणीच पकडू शकत नाही. चांगल्या गोष्टीमध्ये असू दे किंवा मुश्किलपणामध्ये असू दे, वाईट गोष्टीमध्ये असू दे, डेप्याचा एक गोष्ट, कुठची तरी गोष्ट तो अन्याय करणार, त्याच्यावरून तो ओढा खाणार, पण त्याला घेऊन आम्ही पुढे जाणार. काय नाही. ठीक आहे, चला. तुमच्यामधला असा पर्सन जो जेलमध्ये एंडअप होऊ शकतो, जेलमध्ये जाऊ शकतो, मस्तीमधून म्हणजे ह्याच्यामधनं जेलमध्ये जाऊ शकतो. नो वन. आता तर ऑलरेडी जेलमध्ये आहेच आम्ही. जेलमध्ये काय जाणार? बघून घ्या. अरे नाही, मजा केला. आता तुम्ही तुमच्या लाईफचे, तुमच्या फ्रेंड सोबतचे बेस्ट मोमेंट सांगा. चला. बेस्ट ट्रिप किंवा बेस्ट मोमेंट. बेस्ट मुमेंट म्हणता येणार नाही, पण जवळ पकडा, जवळ. म्हणजे ते मुवमेंट तुम्ही ऐकला तर म्हणजे तुम्ही हसता. हॅलो हॅलो हॅलो. तो मध्ये मध्ये हलत बसतो, कुठला नाही. आका पट्टे. तर मी एक किस्सा सांगतो. आमची फ्रेशर्स पार्टी होती पहिली, ठीक आहे, संजोग हॉटेलला. बॅटरीच सगळे असे म्हणजे व्यवस्थित होते सगळे. त्यांना पहिलं आम्ही पोचवून दिलं होतं सगळ्यांना, म्हणजे जे हाय स्पिरिट झाले होते. त्याच्यानंतर शेवटची मॅटाडोर होती, त्याच्यामध्ये आम्ही जे सुदीप्त होते ना त्यांना आम्ही बाहेर टाकलं होतं, आतमध्ये टाकलं होतं. आणि पुढे मी आणि सोमनाथ होतो. म्हणजे जस्ट ड्रायव्हरला रस्ता दाखवण्यासाठी. तर नाही, आम्ही पिलो नव्हतो ना. तर ड्रायव्हर बोलला मला माहित नाही तुमचं कॉलेज कुठे, तर वाट आली की तुम्ही दाखवा. आम्ही ठीक आहे, असंच बसलो होतो आम्ही दोघं, ठीक आहे. तर आले, म्हणजे तो गेला रस्त्याने, आणि नंतर आम्ही म्हणतो तर जिथून पायवाट चालू होईल ना तिथे थांबा तुम्ही, म्हणजे तुम्हाला आम्ही सांगू कुठे. तर तो आला तिथे आणि त्याने विचारलं आता कुठे जायचं. सोनं म्हटलं घाला खड्ड्यात. तर हा एक बेस्ट मोमेंट होता. म्हणजे दुसरा एक मोमेंट सांगतो. मी आणि सोना एकदा आमच्या इथे कॅन्टीन होती, विठ्ठल नावाची, विठ्ठल होतं. हा, तर दुपार वाजले असेल ना रे. दुपारी सकाळचं वगैरे 11-11:30च्या आसपास आम्ही गेलो. सोया म्हटलं चल जाऊ कॅन्टीन मध्ये. तर आम्ही गेलो. तो असा बसलाय, मी असा, विठ्ठल होता कॅन्टीनवर आतमध्ये. तर सोया म्हटलं विठ्ठल फरसान दे रे. विठ्ठल बोला नाही राव संपलंय. विठ्ठल मॅगी बनव रे. अरे नाही संपलं राव. विठ्ठल चहा दे रे जरा. अरे नाही. सोम्या व्हायचा. सोम्या म्हणला टाळे का टाळ. म्हणजे टाळा लावतो. तिसरी एक आहे मोमेंट. म्हणजे आम्ही जसं
7, 8, सुनील 8, दत्ता 9. तर आम्ही प्रॅक्टिकलला तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही सगळे प्रोफेशनल आहे तर वायवा असतो. तर 7 आणि 8 सुनील आणि मी असायचो. तर सुनीलचं माझं आधीच ठरलेलं असायचं की आहिरे सर होते फार्माकोगनॉलॉजीचे आहिरे. तर त्यांनी विचारलं ना तर मला नाही आलं तर मी तुला खालून लात मारणार तू सांगायचं. तर म्हटलं ठीक आहे हो चला. आम्ही दोघं बसलो. त्याने सुनीलला विचारलं. सुनीलने मला लात मारायच्या आधी सरांनाच लात मारली. तर ते आईरे एकदम झाले काय आम्ही सांगितलं असं ठरलं होतं. तुम्ही किती मस्ती करता रे म्हणते तुमची गॅरंटी कोण देणार. तर म्हटलं आम्ही म्हटलं सर दत्ता. तर म्हटलं दत्ता पण तुमची गॅरंटी तुम्ही सगळे मुंबईतले असेच आहेत. तर हे 3 फनी मोमेंट होते आमचे. राहुल फनी मुवमेंट्स मध्ये मी एक सांगू शकतो. त्याला फनी म्हणा किंवा सिरियसली म्हणा. फर्स्ट इयरला आम्ही फाउंडर मेंबर होतो. सेकंड इयरला आम्ही सिनियर झालो. ऑब्विसली आम्हाला ज्युनियर आले ना. ज्युनियर आले तर रॅगिंगचा एक मस्ती करण्याचा जे अंगामध्ये किडा असतो तो गोविंदासने इतक्या वर्ष हॉस्टेलवर राहिलेला होता. त्याच्यामुळे रॅगिंग काय असतं, लोकांना कसं डॉमिनेट करायचं, ज्युनियरला कसं डॉमिनेट करायचं. तर रॅगिंग घेण्याची चांगला मास्टर होता तो. पण नेमकी त्याच्याबरोबर मी पण मास्टर व्हायला लागलो होतो कारण आम्ही रूममेट होतो. तर गोविंद खूप रॅगिंग घ्यायचा. गोविंदच नव्हता घेत आम्ही सर्वच. गोविंद काय एकटा घेणार नव्हता, सगळेच घ्यायचे. आणि रॅगिंगची पद्धत पण खूप छान होती. रात्री 12 नंतरच माझ्या मते रॅगिंग चालू व्हायची. रात्री 12 नंतर चालू व्हायची. आणि रात्री 12 नंतर त्या ज्युनियरला आम्ही एक ड्रेस कोड दिला होता माझ्या मते. आणि त्या ड्रेस ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे तो ब्लॅक पॅन्ट घालणार आणि ते पण शेटिंग करून येणार, शूज घालून येणार. म्हणजे तो रात्री 12 नंतर रॅगिंग देण्यासाठी अप टू डेट मध्ये येणार आमच्याकडे. आणि मग ते रॅगिंग चालू होणार. बरं ते रॅगिंग घेण्यासाठी हे सर्वजण असे जस काय ते तो गब्बर सिंग कसा रॅगिंग तो हे घेऊन हो कितने आदमी ते असे हे सगळेजण रॅगिंग घ्यायला बसवायचे. ते विचारे बोर आपले तर ते रॅगिंग घ्यायचे. मी पण त्याच्यामध्ये सहभागी असायचो कारण मी तेवढा डॉन नव्हता. तसा गोविंद होता, दत्ता होता. मी घेत नव्हतो. मी बसायचो पाहायचा रॅगिंग कसे घेतात. तर पण ते आमच्या प्रॉब्लेम काय झाला आमचा एक दिवशी. तर रॅगिंग घेता घेता आम्ही ऍक्च्युली नगरचे मुलं होतो. आणि नगरचे असल्यामुळे आम्ही स्वतःला डॉन समजायचो. कारण आम्ही नगरचे कॉलेजला आहे, लोकल असल्यामुळे आम्ही स्वतःला डॉन समजायचो. गोविंद जास्तच समजायचा. तर रॅगिंग जास्त घ्यायचो. पण ते आमच्यावर उलटलं असं का त्या हॉस्टेलमध्ये नगर जिल्ह्यातलेच 3-4 मुलं आले आणि त्यांची रॅगिंग घेतली. आणि त्यांनी ते आमची तक्रार केली. आता तक्रार करायची तर कुणाची करायची, सगळ्यांची करायची ना. गोविंदची माझी का करायची, आमच्या दोघांचीच तक्रार केली. तर आमच्या दोघांची तक्रार केल्यानंतर माझ्या मते प्रिन्सिपलनी बोलून घेतलं आणि सांगितलं का यू हॅव टू लिव्ह द हॉस्टेल विदिन 24 आवर. 24 तासामध्ये तुम्हाला हॉस्टेल सोडावं लागेल, नाही तर तुम्ही तुमच्या बालकांना घेऊन या. तर गोविंदला आणि माझ्या समोर तो मोठा प्रश्न पडला होता. आता कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आता गोविंदनी मी मॅनेज केलं. तर माझ्या घरी पहिले निकोन पाठवलं. मुख्यकर गेलता, तू घेऊन गेलता का, बाळू गेलता. यांनी सांगितलं त्यांची काही चुकी नव्हती. हे पण रडले आई वडिलांकडे माझ्या, यांची काही चुकी नव्हती पण यांना त्या मुलांनी अडकवलं, तुम्ही चला. आणि मग गोविंदला आणि मला बोलून घेतलं प्रिन्सिपलनी पण त्यांच्या समोर. गोविंदने ठरवलं होतं आपण रडायचं बरं का. आम्ही काहीच केलं नाही. गोविंद इतका छान रडला होता, मलाच कळत नव्हतं मी कसा रडू आता. गोविंद म्हणजे एक नंबरचा ऍक्टर त्या प्रिन्सिपल समोर. सर नाही आम्ही असं केलंच नाही, आमचा असा उद्देशच नव्हता. हा एक खूप मोठा किस्सा पण होता. म्हणजे तो थोडक्यात आम्ही घाबरलेलो पण होतो ना. आणि गोविंद एक पक्का खिलाडी म्हणतो ना, तो पक्का खिलाडी मला वाटत होता त्यावेळेस. हा एक चांगला किस्सा होता. अजून एक मी सांगू शकतो का, मला एक अर्धा झाला तो. त्याच्यानंतर
काका माईक द्या. मी घरी फोन केला आणि वडिलांना बोलवून घेतलं. त्यांना सांगितलं की तुम्हाला यावं लागेल कॉलेजमध्ये, प्रिन्सिपल सर अर्जंट बोलवलं. कशाला बोलवलं असेल म्हणलं काही फी बीचा मॅटर, लवकर या. ते आलेत बिचारा, धावत पडत आले. प्रिन्सिपलच्या कॅबिनपर्यंत त्यांना घेऊन गेलो, बाहेरच उभं केलं. मी आतमध्ये गेलो, सर वडील आले, आतमध्ये बोलू का? नको काही गरज नाही म्हणे, आलेत ना तू आता परत लिहून दे की तू असं करणार नाही, जा म्हणे तुम्ही. मी असंच त्यांना घेऊन गेलो, आम्ही चहा पिलो आणि त्यांना त्यावेळेस झालं ते झालं. पण त्याच्यानंतर आम्ही किती रॅगिंग घेतली नाही. तो शेवटचा दिवस होता. अजून मला एक खूप छान ऍक्टिंग आवडली होती. मला चांगलं आठवतं, मी सेकंड इयरला होतो. सुनीलने केली होती एका गाण्यावर त्यांनी दत्ताबरोबर तडप तडप की, आठवतंय का तुला? नाही आठवत. त्यांनी एक गाणं लावलं होतं. ऍक्टिंगचा माझा संबंध कधी आला नाही. ते एक आठवतं मला. दत्ताच मला भरपूर आठवतं, कारण दत्ताला आम्ही बऱ्याच काही शिकवलेलं होतं. आम्ही खूप शिकवलं दत्ताला. म्हणजे दत्ताला बिघडवण्यामध्ये खूप सहभाग आहे हे आमचा. सर्व शीतल भाऊ, हे सर्व लोक सहभागी आहेत. एकटाचा नाही, माझा आहे, बाळ्याचा आहे, तुझा पण आहे. बाळ्याचा तर खूप महत्वाचा, बाळ्याच व्हायचा बस. म्हणून दाखव. खूप छान, म्हणजे दत्ताला बिघडवलं होतं आम्ही. पण मे बी असं असेल का जगतामध्ये जी वोकाडमध्ये लिडरशिप क्वालिटी आली, हे मित्रामुळे झाले. बिघडवल्यामुळेच आलेली असेल. लोकांना कशी हे करायची, कारण लोकांना बोलल्याशिवाय काम होत नाही. बरोबर, दत्ता सरळ वागल्याशिवाय होत नाही. तर हा एक किस्सा मी आज अजून एक सांगू शकतो. भरपूर आहेत तसे, पण यापैकी 2 झाले. सारखे जाऊ दे. अरे बोल ना, प्रश्न आहेत काय? आहेत प्रश्न अजून? अजून प्रश्न आहेत का? मला तो टाकीचा किस्सा आठवतोय. आपण गेटच्या परीक्षेला गेलो होतो, पुण्याला गेलो होतो. तर त्याला पण यायचं होतं आपल्याबरोबर. पण ते सर म्हणायचे तू फायनल इयरला नाही, तुला यायचं नाही. तो असं मला यायचंच नाही तर त्याला काय केलं, सगळे बसल्यानंतर तो गपचूप आला, सीटाच्या खाली जाऊन बसला. सगळ्यांनी तर म्हणता हा बरोबर आहे, जाऊन द्यायचे का? सगळं म्हणतो जाऊ दे आता. आले म्हणे सगळे, तो आलाच आमच्याबरोबर. नंतर तिथं पुण्यात गेल्यावर सरांना कळालं की हा आमच्याबरोबर आलाय. तो म्हणे तू कसं काय आला? तो म्हणे गाडी सीटात खाली बरी म्हणली पारली म्हणे. असं एक किस्सा होता. नाही आता मी सांगितलं, भरपूर सांगितलं. बोल ना. अजून एक किस्सा होता. हे संस्कारी मुलं कसे होते, संस्कारी कसे होते. माझ्या मते राहुरी फॅक्टरीला क्रिकेटची मॅच होती आणि त्या क्रिकेटच्या मॅच असल्यामुळे सर्व गाडी करून, सेकंड इयरला मेबी सर्व गाडी करून मुलं आले होते राहुरी फॅक्टरीला. आणि मग ते सर्व मुलं मुली सर्व आमच्या घरी आले. घरी आले तर इतके संस्कारी एकाने गोविंदचं तर विचारू नका, कुणाच्या घरी गेला काय वडिलांच्या पाया पडतात. आणि ते गोविंद पाहून सगळेजण त्याच्या पाठीमागं पाया पडायला. ते सगळ्यांनी जे पाया पडले, सगळ्या मुलांनी पाया पडले आई वडिलांच्या. काय संस्कारी मुलं, आई वडिलांनी पण विचार केला असेल काय संस्कारी मुलं येते. 100% आहे, त्या मानाने तर 100% संस्कारी होतो. पण ह्या असे म्हणजे मला सुद्धा वाटायचं की ती मुलं ही संस्कारी येत म्हणून ते डाऊट काय आहे बोल. अरे बाबा गाणं तरी बोल, गाणं तरी बोल. नाही तो म्हणा माईक बोल बोल. अरे बोल. तुम्ही बाकी आहे. सांग भाड्याने गेली होती, ताट्याने अजून भाड्याने बोल. अरे बोल ना काहीतरी.
सगळ्याची शेताच्याकडे तुम्हाला काय सांगितलं नाही दत्ता महिन्यामध्ये तुमच्या घरी घेऊन गेला होता मला. सर्वांना सगळ्यांना घेऊन गेला विसरलं काहीतरी. मी तो म्हटलं होतं ना तुम्हाला, हे दत्ताचं आहे ना, म्हणजे आधीपासूनच सेटिंग चालू होती. काय करायचं माहितीये का, संडे असं ना, म्हणजे प्रत्येकाला पकडायचं. एकदा तुम्ही जेवून गेला नाही कधी, कुठे रे तिघे मामांकडे, ठीक आहे चला आम्हाला फुकट जेवायला मिळते, चला रविवारची फिस्ट पण असायची. पण आम्हाला काय माहिती होतं, म्हणजे त्यांना पण कळायचं वाटतं ते येणार आहेत, वाट बघत दारात उभे राहायचे. म्हणजे किती आपल्याला काहीच माहित नव्हतं आम्हाला. म्हणजे सुपर उत्तम होते, दोघेही होते. आम्हाला प्रत्येक संडेला एकेकाला जरी जेवण भेटायचं. 21 मिनिटाचा व्हिडिओ झालाय. चला पुढे. अरे तसे किती आहे 5 मिनिटामध्ये क्लोज करतो. एक अनुभव ज्या तऱ्हेने आता राहुलनी सांगितलं, बऱ्यापैकी कॅरेक्टरिस्टिक माझ्या तुम्हाला माहिती पडले असतीलच. आज सकाळी जेव्हा मी आमच्या मावशीकडे गेलो होतो, माझी सख्खी मावशी, 1 महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट घरामध्ये पडली होती चक्कर, डावा तिचा फ्रॅक्चर झाला. तर तिला बघायला आम्ही गेलो होतो आणि फॉर्च्युनेटली माझे मामा आणि मामी पण तिकडे आले होते, बरोबर. तर असंच बोलता बोलता निघाला आणि म्हणजे आजोळचं, म्हणजे मी एक साताळू मुलगा, म्हणजे मला जग बघायची लवकर घाई झाली होती. तर मी 9 महिने 9 दिवस नाही घेतले. 7 महिन्यानंतरच म्हणजे ज्यावेळेला माझी आई नाव टाकायला म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेले आई बाबा वगैरे, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझा जन्म झाला. म्हणजे मी थोडक्यात साताळू आहे आणि त्याच्यात एक ॲडिशनल थोडंफार काय ते पायाळू पण आहे, बरोबर आहे. आणि माझी जन्मतारीख 13 आहे. ते म्हणजे बऱ्यापैकी 13 जेट एअरवेज, 13 म्हणजे अशुभ मानायची, पण मला वाटतं ती शुभ तारीख आहे. त्याच्यामुळे जेट एअरवेज लयाला गेली असेल, कारण जेट एअरवेजमध्ये 13 नंबरची सीट नाहीये, नव्हती कधीच सीट नव्हती. माहिती नाही म्हणजे आता ते त्यांचं कशामुळे हे झालं तर माहिती नाही, फक्त 13 नंबरचा संदर्भ याच्यासाठी. आणि म्हणजे मला पण वाटलं नव्हतं की मावशीकडे गेल्यानंतर तो काही विषय निघेल आणि शीतलच्या पण डोळ्यात पाणी येईल, इव्हन माझ्याही डोळ्यात पाणी आलं, पण मी दाखवलं नाही. जस्ट काय झालं की एक घरामध्ये आता मी 3 नंबर, 2 बहिणी आणि बाकीचे आमचे काका मावशी वगैरे सर्व जवळ असल्यामुळे एक चाळीच्या घरामध्ये राहत होते. त्याच्याने एक 2-2.5 वर्षाचं असताना मी एकदा पडलो वगैरे. तर पडल्यानंतर मला चालायलाच होत नव्हतं, चालायची भीती वगैरे वाटली. मग घरामध्ये 3-3, कारण भाऊ पण लहान होता, मग 4-4 मुलांना सांभाळायचं का, डबे करायचे, हे करायचं. शेवटी आई वडिलांना दुर्दैवाने कॉल घ्यायला लागला की दत्ताला आपण आजोळी ठेवूया. त्यांनी तो कॉल घेतला, आजोळी मला ठेवलं तिथे. माझे आजोबा जे 2000 साली वारले, मी संजीवनीमध्ये जॉबला असताना, आणि पण माझ्या आजी आजोबांनी चांगली सेवा केली, माझ्या मावशीने केली, त्यांनी सांभाळ. आणि लहान मूल म्हटलं तर काय, मी दिसतो म्हणजे थोडा शांत वगैरे वाटतो, पण मी थोडा लहानपणी अतरंगी पण होतो. मी आणि आमचा मामाचा मुलगा वगैरे खेळायचो वगैरे, किंवा मस्ती वगैरे मावशी मारायची येते. आज बरेच सारे तिने किस्से सांगितले. आणि मला माझ्या आयुष्यामधला एक प्रसंग आठवतो, ज्यावेळेला मी वयाचा 5 वर्षाचा असताना, 5-5.5 वर्ष असताना, आई वडिलांनी मला माझे मामाने मामी, नामदेव मामानी सकू मामी यांनी मला बोरिवलीला नेलं होतं आमच्या घरामध्ये. आणि त्यावेळेला म्हणजे लहान मुलामध्ये कसे संस्कार होतात आणि ते कसे रुजले जातात, त्याच्यासाठी फक्त एकच उदाहरण सांगतो मला की नेला. आणि ज्या वेळेला ते निघाले त्यावेळेला मी माझे आई वडील म्हणून त्यांच्या पाठीमागे लागलो. कारण मला काय माहिती की माझे आई वडील हे, कारण मी 3 वर्ष तिकडे राहिलो होतो. मे बी आई वडील मला भेटायला आले ते मला माहिती नाही ना. तर शेवटी मी हे केलं, पण मला नंतर मग यांनी समजवलं, तिथे शाळेत टाकलं, सर्व ते झालं. पण काय होतं की लहान मुलावरती जे संस्कार इथे जे रुजले जातात ते निघत नाही. पर्यायाने माझ्या मनामध्ये भावना झाली, मी माझ्या घरात माझ्या आई वडिलांसोबत नाही, फॅमिलीसोबत नाही, मी कोणाच्या तरी पाहुण्यांच्याच घरी मला ठेवलेलं आहे. मग ते करता करता प्रवास होत होता. माझ्या दोन्ही बहिणी म्युन्सिपाल्टीमध्ये होत्या, मी म्युन्सिपाल्टीमध्ये.
भावाला वडिलांनी प्रायव्हेटमध्ये टाकलं, शाळेच्या टीचरनी त्यांना समजवलं तुम्ही असं करू नका, मुलामध्ये भेद करू नका. बाबाही समजदार होते, अशिक्षित जरी होते तरी ते मला जे जमलं नाही ते त्यांनी केलं. 2-2, 3-3 महिन्याला शाळेमध्ये येऊन चौकशी वगैरे करायची सर्व त्यांनी केलं. आमचा हे केला, त्यांनी कधी मला असं म्हणजे वेगळी ट्रीटमेंट दिली नाही. पण नाईलाजानी मला माझं स्वतःचं मत कधी मांडता आलं नाही, किंवा मला वाटायचं की मी पाहुण्यांकडे आणि मग जेवताना पण माझं बऱ्यापैकी मान खालीच असायची. जे पण एक आहे, जे ताटामध्ये वाढलं जे आलं, मी कधी कोणत्या गोष्टीला कधी नाही बोललो नाही आणि अजूनही नाही बोलत नाही. पण ते असं करता करता म्हणजे दुर्दैवाने सांगायचं वाटतंय की मला माझी आता एक उकाडमध्ये 4-5 वर्षापूर्वी जेव्हा माझं डिपार्टमेंटचे हे झालं तर माझी एक हॅरिसन टेस्ट झाली. त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला घरातून पळून जावंसं वाटलं का, आणि नाहीला तरी मला उत्तर हो लिहायला लागलं. कारण मला एक टच नव्हता तो, की टच नव्हता की नाही बाबा, की म्हणजे मला काहीतरी स्वतःचं करायचंच होतं 100%. मी म्हटलं नाही, आपल्याला काहीतरी स्ट्रगल करायचं, आपल्याला मोठं व्हायचं, हे व्हायचं, तर ही जागा आपली नाही, आपल्याला काहीतरी वेगळं करायचं. मे बी त्या आई वडिलांनी, भावानी, बहिणीनी, दोन्ही बहिणी तर माझी खूप चांगली काळजी घ्यायची, भाऊही घ्यायचा. भावाचं आणि माझं म्हणजे मैत्रीसारखं आमचं दोघांचं रिलेशन आहे. पण ते काहीतरी एक ते संस्कार असतात, कुठेतरी मनामध्ये रुजलेलं होतं. पण ते करता करता मग माझी 10वी झाली, 10वी झाल्यानंतर 12वी झाली, आणि 12वीच्या नंतर जेव्हा B.Pharmला आलो, वडिलांनी कधी असं कमी हे वगैरे केलं नाही. पण नंतर म्हणजे काय होतं, आज मी माईक घेऊन अर्धा 1 तास मस्तपैकी बोलू शकतो, चांगलं भाषण देऊ शकतो. त्यावेळेला मला आठवतं एका पूजेला आम्ही गेलो होतो, आणि त्यावेळेला माईकवरती मी बोलताना मला मी असा हात थरथर कापत होता. काय होतं की ती डेअरिंग नव्हती, ते स्टेज नव्हतं. पण ते जे स्टेज मिळालं, आणि मुंबईमध्ये राहणारा मी, सुनील, प्रवीण केदार, पण मी मुंबईचा वाटतच नव्हतो. मुंबईचा का वाटत नव्हतो, कारण फुल पॅन्ट फुल शर्ट, आता तुम्ही मगाशी फोटो बघितला असाल, एकदम अप टू डेट सिन्सिअर मुलगा. म्हणजे ह्या मुलाला सरळच मार्ग माहिती पाहिजे. हा मुलगा बाहेर कुठे इकडे तिकडे जाणार नाही. ज्यावेळेला माझे वडील मला नगरला घेऊन आले होते, अच्छा नगर यांनी सर्वांनी सांगितलं किंवा महिन्यातून मी एकदा जायचं वगैरे, तर त्याला कसं की शीतलचे वडील दिघे मामा प्रौढ शिक्षण अधिकारी, क्लास 2 ऑफिसर, एकदम देव माणूस. म्हणजे मी माझ्या आईवडिलांच्या ठिकाणी सासू सासऱ्यांना मानतो, आणि सासरे तर खूपच एकदम ग्रेट. मग त्यांनी काय केलं की ज्यावेळेला म्हणजे ऍक्च्युली आमची बहीण त्यांच्या घरात द्यायची चाललं होतं, समोर ते वर्केबल झालं नाही. पण दुसऱ्या वर्षी आम्हाला नगरला यायला लागलं. आम्ही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आता अमेरिका जशी वाटते ना, त्यावेळेला नगर तसं वाटायचं. फक्त मला एवढंच माहिती होतं की आमच्या मठ गावावरून नगरला जायला बस असते. आणि मग आम्ही 14 ऑगस्टला मठला आलो, 15 ऑगस्टला सकाळी शीतलच्या घरी गेलो. मामाने पूर्ण दिवस, आज आपण टाइम जरी सांगितला की मी उद्या येतो, तर तो माणूस स्वतः वेळ काढत नाही. पण मामाने ऑफिसचं काम सोडून अर्धवट ते आले, ऍडमिशन वगैरे सर्व आपण केलेलं होतं, सर्व झालं. पण मामाने चांगली ट्रीटमेंट वगैरे, आणि ते मला म्हटलं की तुम्ही हॉस्टेल नका करू, तुम्ही विचारा. पण मी म्हटलं नाही, मी हॉस्टेललाच राहणार. तर तसा प्रसंग चालू झाला. आणि मग मित्रांच्या सहवासामध्ये हा जो शांत सरळ मार्गाने वागणारा दत्ता, मित्रामुळे बिघडला मी म्हणणारच नाही. फक्त काय झालं माहिती काय की नाही तसं, हा मित्र बिघडला, राहुल ठाणगे बिघडला माझ्यामुळे. तो त्याने जे उदाहरण दिलं थोडं, तो जरा वेगळं उदाहरण दिलं. स्वतःला डिस्कवर केलं थोडं, हा थोडक्यात नाही, राहुल ठाणगेने पण स्वतःला डिस्कवर केलं. पहिल्या 31 डिसेंबरला राहुल ठाणगे मला समजत होता की बाबा पार्टी मध्ये असं नको करू, तसं नको करू. आणि दुसऱ्या 31ला मी त्याला सांगत होतो, राहुल हे तू काय करतोय. आणि मला आठवतं की आम्ही जे काही हो बरोबर, आणि मला क्लिअर कट म्हणजे काही काही गोष्टीचं म्हणजे डेट चांगली आठवते. 18 जुलै 95ला आमची ट्रिप लोणावळ्याला गेली होती, शैलेजा हॉटेलमध्ये. तिथे मी स्वतः ड्रिंक चालू केला, म्हणजे बियर घेतली होती, बरोबर आहे. आणि ती माझ्या मित्रांनी मला शिकवलं. आणि नंतर असं शिकवलं म्हणण्यापेक्षा काय माहिती काय, मित्र आमचे म्हणजे आम्ही तर ठीक चांगले होतो, याच्यापेक्षा पण गैरगुजरे होते सर्व. पण काय माहितीये काय, आमचं आजही आपण सर्वजण बसलोय, आज आपल्याला हे सर्व करायच्या ऐवजी मस्तपैकी आपण पार्टी करू शकत होतो, डान्स करू शकत होतो, काही आपण करू शकत होतो ना, सर्वजण मॉडर्न होते. पण हे काय करायचं होतं, आपण ते करू शकतो, ते आपलं प्रायोरिटी नाहीये. आपली प्रायोरिटी ही आहे महत्वाची. पण ठीक आहे, काही गोष्टी शिकलो, काही गोष्टी हे झाल्या. बघा शेवटी काय, वरती देवाने जाऊन परत पाठवलं नाही पाहिजे खाली, त्याच्या घरात सर्व गोष्टीचा अनुभव घ्यायला पाहिजे. एवढं बोलू मी माझे 2 शब्द संपवतो. चला, आता तुमच्यापैकी कोणाला जर कार्यक्रमाविषयी किंवा याच्याविषयी जर बोलायचं असेल, 1-1 मिनिटं आपली जर प्रतिक्रिया द्या. सर्वात जास्त टिपटॉप राहणारं कोण होतं? टिपटॉप
सगळ्या फिमेल्सच्या ह्यानी एक क्वेश्चन आहे की सर्वात जास्त फिमेल फ्रेंड्स कोणाच्या नाही, स्पर्धा झाली तर दोघांमध्येच होऊ शकते. एक आन्सर बरोबर 50-50. आम्ही मारामारीला बरोबर, जेवायला बरोबर, रात्री झोपायला पण ह्याच्यात आणि मुलींबरोबर फिरायला पण एकत्र. नाही पण म्हणजे जरी हे असेल तरी कोणी प्रायोरिटी सोडली नाही, अभ्यास सोडला नाही. आणि सुनील बद्दल तर बोलायचं म्हणजे एवढं की तो भाऊसाहेबांनी 7-7, 9-9 पेपर, जिथे आम्ही 6-6 पेपर काढले त्यांनी 8-8, 9-9 पेपर काढले. कधी कधी त्याचं आम्हाला टेन्शन यायचं की हा एवढा अभ्यास कसा काय करेल याचे पेपर, पण ते सर्व पेपर निघाले टाइम टू टाइम. एक म्हणजे ही गोष्ट सांगायला नाही पाहिजे, माईकवर बोलला यार. फर्स्ट डे फर्स्ट शो साठी सेशनल सोडून गेलो होतो. हे सर्व मित्र तर ह्या सेशनल सोडून कधी कोण जात नाही, काय नाही, पण ते अभ्यास करायचा आहे. पण ते सेशनल सोडून फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला आणि मग नंतर 16 पेपर लाईनीमध्ये क्लिअर करून टाकले. आणि त्या कॉलेजमध्ये करणारा एकमेव व्यक्ती होते तो मी होतो. हा जरा दोनदा तुम्ही या पाहिजे स्टेजवरती सर्वजण. मला काय प्रश्न विचारला असतील तर विचारा. नाही विचारा, फक्त एक